कोपरगावात टक्केवारी, भ्रष्टाचार, खराब रस्ते व गुंड प्रवृत्तीचा महिषासूर दहन तहसील मैदानावर संजीवनी युवा प्रतिष्ठानचा उपक्रम। कोपरगाव शहरातील तहसील मैदानावर युवा प्रतिष्ठानच्या वतीनं महिषासूर दहन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्यात शहरातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला। दरम्यान युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात महिषासूर दहन करण्यात आलं। कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना युवा नेते विवेक कोल्हे म्हणाले की यंदा आम्ही टक्केवारीचा, भ्रष्टाचाराचा, खोटारडेपणाचा, खराब रस्त्यांचा, गुंड प्रवृत्तीचा, कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांचा, दगडफेक करणाऱ्यांचा आणि पोलिसांवर हात उचलणाऱ्यांचा महिषासुराचं दहन आम्ही केलंय। संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी उत्तम नियोजन करून हा कार्यक्रम यशस्वी केला। धार्मिक, श्रद्धा, सामाजिक संदेश आणि जनजागृती अशा तिन्हींचा संगम घडवून आणल्यानं हा दहन सोहळा विशेष ठरला आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। चालू सर्वप्रथम सर्व नागरिकांना या विजयादशमीच्या दसऱ्याच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। दरवर्षीप्रमाणे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण या ठिकाणी महिषासूर दहन कार्यक्रम घेत असतो। 9 दिवस 9 दुर्गांची आराधना केल्यानंतर 10व्या दिवशी दुर्गा मातेने महिषासुराचं दहन करून अंधकाराकडून उजाड्याकडे नेण्यासाठी समाजाला पुढाकार घेतला होता। आणि आजही आधुनिक काळामध्ये देखील जे काही वाईट वृत्ती आहे त्यांचा कुठेतरी आपण दहन करतोय। वाईट विचार असतील, चुकीच्या गोष्टी असतील, आपल्या परिसराचं म्हणायचं झालं तर आज एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण आपल्या प्रत्येकाने जीवनातल्या चुकीच्या सवय सोडून चांगल्या गोष्टीकडे जावं। सामाजिक दृष्टिकोनातून कोपरगावचा विचार केला तर हा आम्ही टक्केवारीचा महिषासूर दहन केला। हा आम्ही गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा महिषासूर दहन केला। हा आम्ही कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या लोकांच्या प्रवृत्तीचा महिषासूर दहन केला। ज्या महिला भगिनी वर्षानुवर्ष जुने गंगेला जायचे, त्या उत्माद किंवा दगडफेकीमुळे त्या रस्त्याने जाऊ शकला नाही, अशा प्रवृत्तींचा आम्ही महिषासूर दहन केला। ज्या प्रवृत्ती आपल्या रक्षक म्हणून पोलिसांवर हात उचलतात, अशा प्रवृत्तींचा आम्ही हा महिषासूर दहन केला। खराब रस्ते, भ्रष्टाचार, खोटारडेपणा या सगळ्या प्रवृत्तींचा आम्ही हा महिषासूर दहन आज केलेला आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने समाजाला देखील वेगवेगळ्या माध्यमातून समाज उपयोगी विषय घेऊन संजीवनी युवा प्रतिष्ठान हे समाजातील ज्वलंत प्रश्नांचा महिषासूर दहन या निमित्ताने करत असता। आणि याही वर्षी कोपरगावकर सहकुटुंब मोठ्या प्रमाणात उत्साहात या ठिकाणी आले। मी पुनश्च एकदा आपल्या माध्यमातून सगळ्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा देतो आणि कोपरगावला अंधकारातून उजेडाकडे नेण्याकरता दुर्गा माता आपल्या सगळ्यांना ताकद देवो हीच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।